राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक आहे. कारण अनेक महिन्यांपासून ज्या पीक विम्याची शेतकरी वाट बघत होते, त्या पीक विम्याच्या वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मोठा निधी मंजूर केलेला आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे, पैसे कोणाला मिळणार, कोणत्या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश होणार, किती रक्कम मिळणार, खात्यामध्ये पैसे आले आहेत का, हे कसे चेक करायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट, सरकारकडून निधी डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पाठवला जात असतो. सरकारकडून निधी डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पाठवला जात आहे. त्यामुळे कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाची गरज नाही. पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. मित्रांनो, अनेक शेतकरी विचारत आहेत की काहींच्या खात्यात पैसे आले आणि काहींच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत. यामागचे कारण म्हणजे टप्प्याटप्प्याने निधी हा वितरित केला जात असतो. राज्यामध्ये लाखो लाभार्थी असल्यामुळे सर्वांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले नाही तर घाबरण्याची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाची म्हणजे सरकारने काही जिल्ह्यांपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, धाराशिव, उस्मानाबाद म्हणजेच अहमदनगर आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पीक विम्याची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला सारखी मिळणार आहे का? कारण मदतीची रक्कम काही गोष्टींवर अवलंबून असते. ते म्हणजेच पिकाचा प्रकार, नुकसानाचे प्रमाण, तसेच पंचनाम्यांची नोंद, विमा कंपनीचा अहवाल, तसेच शासनाच्या मंजुरीनुसार पात्रता. यामुळे काहींना कमी तर काहींना जास्त रक्कम मिळू शकते. आता लक्ष द्या, जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर लगेच 5 गोष्टी चेक करून घ्या. सर्वात प्रथम KYC पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे हे सुद्धा गरजेचे आहे. NPCI मॅपिंग सुरू आहे का? तसेच मोबाईल नंबर बँकेला लिंक आहे का? फार्मर ID तयार आहे का? आणि यावेळी फार्मर IDला विशेष महत्त्व दिले जात आहे. भविष्यातील पीक विमा अनुदान, नुकसान भरपाई, PM किसान, नमो शेतकरी योजनेसह अनेक योजनांसाठी फार्मर ID आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढून घेणे गरजेचे आहे. आता पुढील सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, ती म्हणजेच राज्य सरकारकडून नुकसान भरपाई, अतिवृष्टी मदत आणि पीक विमा या तिन्ही योजनांचे पैसे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच बँक खात्याची नियमित तपासणी करत राहणे, तसेच SMS सूचना आणि बँक मेसेजेसकडे लक्ष ठेवणे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण निधी जमा झाल्यानंतर सर्वप्रथम मोबाईलवर संदेश येत असतो. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजेच तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. जर झाले असतील तर कमेंटमध्ये आपला जिल्हा आणि रक्कम नक्की सांगा. यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.